नांदेडमध्ये वादळी वारा व पावसामुळे पपईची बाग उद्ध्वस्त। नांदेडच्या आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। उद्ध्वस्त झालेली पपईची बाग पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर। नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। नांदेड जिल्ह्याला मागील 3 दिवसांपासून वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे। आज तिसऱ्या दिवशी देखील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे। केळी, टरबूज, फळबागायतीची आणि पपईची बाग सुद्धा उद्ध्वस्त झाली आहे। यामध्ये आंबेगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। संतापलेल्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले, तर शेतकऱ्याने उरलेली पपईची बाग देखील रागात उद्ध्वस्त केली आहे। मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर, सत्यप्रभा न्यूज नेटवर्क, नांदेड। शेतकरी माझा मला बोलू नका, निसर्गाच्या पुढे काय जमणार आहे? अवघड आहे। काय नुकसान झाले पिकाच्या पावसाने? मी आंबेगाव येथील शेतकरी नागेश डोंगरे। संध्याकाळी 5:30च्या दरम्यान वाऱ्या वादळासह तुफान पाऊस आला। त्यामध्ये आमची 100 क्विंटलच्या आसपास वाळत आलेली हळद भिजली। प्रचंड असं नुकसान झालं। शेतीसाठी गड्यांसाठी ठेवलेलं एक घर होतं, त्याचं बी भिंत पडली आहे। केळीचं बी तुफान नुकसान झालं। किमान 600-500 झाडं आडवे झाले आहेत। उभे असे आलेले झाडाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने त्वरित त्याचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची विनंती आहे। केळीच्या झाडांचे झालेले तुफान नुकसान, एकही झाडाला केळीचं पान असं नीट राहिलंच नाही आहे। आता केळी आलेली झाडाची केळी आता राहिलेला उन्हाळा कशी टिकल आमची केळी, असं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तरी याचे त्वरित पंचनामे करावे ही विनंती आहे। आणि झालेल्या पावसामुळे तर आता हळद अशी